मित्रांनो, पाणी आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हे खूप जणांनी तुम्हाला सांगितलं असेल। आपल्या शरीरात 60% पेक्षा जास्त प्रमाण हे पाण्याचे असते। त्यामुळे आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते। पण तेच पाणी जर का आपण चुकीच्या वेळी पिले तर आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात, जसे की अन्न पचन न होणे, गुडघे दुखणे, पोटदुखी, किडनीचे प्रॉब्लेम किंवा केस गळती अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते। चिंतेची बाब तर ही आहे की आज 99% लोक ही चुकीच्या पद्धतीने पाणी पितात आणि त्यांना याची पुसटशी कल्पना नसते। म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाणी पिण्याचा योग्य मार्ग जाणून घेणार आहोत। तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यावर आपल्या हेल्थवर त्याचे काय परिणाम होतात हेही जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ मराठीवर। मित्रांनो, पाणी हे सर्व घटकांचे मूळ आहे। अन्नातील पोषण द्रव्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाण्याची गरज असते। पण हेच पाणी आपल्याला कोणत्याही वेळी पिऊन चालणार नाही, कारण जर आपण चुकीच्या पद्धतीने पाणी पिलो तर त्यापासून होणाऱ्या फायद्यांपेक्षा नुकसानच झालेले आपल्याला पाहायला मिळेल। नंबर 5, जेवणा अगोदर किंवा जेवणानंतर पाणी पिणे। मित्रांनो, खूप लोकांना जेवणानंतर पाणी पिण्याची सवय असते, पण त्या लोकांना हे माहीत नसते की त्यांच्यासाठी हे किती हानिकारक आहे। आयुर्वेदामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिण्याला विषासमान मानले गेले आहे, कारण जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या पोटात असणारे पाचक रस अन्नात मिसळतात आणि अन्नाला तोडण्यास सुरुवात करतात। पण जेव्हा आपण जेवणानंतर लगेच पाणी पितो तेव्हा आपल्या पोटात असणारे पाचक रस पातळ होऊ लागतात, ज्यामुळे आपले अन्न व्यवस्थितरित्या पचत नाही आणि जेव्हा हे अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा ते सडू लागतं आणि सडलेल्या अन्नामुळे आपल्याला गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते। यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिणं आपण टाळलं पाहिजे। नंबर 4, घाई गडबडीने पाणी पिणे। मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याकडे थांबण्यासाठी वेळ नाही। अशा वेळी जेवण असेल किंवा पाणी पिणं यांसारख्या गोष्टी आपण पटकन उरकण्याच्या बेतात असतो। पण मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण पाणी पित असतो त्याचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो। अशा वेळी जर आपण खूप वेगाने पाणी पिलो तर आपले शरीर याला ॲक्सेप्ट करत नाही आणि याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे शरीराच्या बाहेर फेकू लागते। याचबरोबर जेव्हा आपण एकाच वेळी खूप जास्त पाणी पितो तेव्हा तोंडातील लाळ पाण्यासोबत व्यवस्थितरित्या मिक्स होत नाही। अशा वेळी आपल्याला ॲसिडिटी होऊ लागते आणि यामुळे कधीकधी आपल्याला उलट्याही होतात। म्हणूनच डॉक्टर आपल्याला हळूहळू पाणी पिण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे आपली लाळ पाण्यात व्यवस्थितरित्या मिसळू शकेल। नंबर 3, फ्रीजचं थंड पाणी पिणे। जर तुम्हाला उन्हातून आल्यावर फ्रीजचं थंड पाणी पिण्याची सवय असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे। फ्रीजचं थंड पाणी आपल्या पोटातील अन्नाला घट्ट करण्याचं काम करतं, ज्यामुळे आपली पचनसंस्था नीट काम करत नाही। त्याचबरोबर थंड पाणी पिल्याने आपल्या रक्तवाहिन्याही आकसू लागतात, ज्याचा आपल्या हृदयावर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। तसेच यामुळे आपल्याला सांधेदुखीचाही त्रास होऊ लागतो। यामुळे शक्यतो फ्रीजचे थंड पाणी पिणे आपण टाळलं पाहिजे आणि प्यायचेच असल्यास मटक्यातलं थंड पाणी पिलं पाहिजे। नंबर 2, खूप जास्त पाणी पिणे। मित्रांनो, तुम्ही हे पाहिलं असेल की काही लोक पूर्ण दिवसभर नुसते पाणी पित असतात। तहान लागलेली नसली तरी सतत पाण्याचे घोट घेत असतात, कारण त्यांनी कुठेतरी ऐकलेले असते की आपण जितकं जास्त पाणी पिऊ तितकं आपल्या शरीरासाठी ते चांगले असते। ही गोष्ट खरी आहे, कारण आपल्या शरीराला प्रॉपर हायड्रेट ठेवणे गरजेचे असते। पण म्हणून आपण दिवसभर नुसते पाणी पित राहणे हे योग्य नाही, कारण जर आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिले तर आपल्या शरीरातील प्लेटलेट्स पातळ होऊ लागतात। तसेच आपल्या शरीरातील पेशींमध्ये सुद्धा पाणी भरू लागते आणि हेच पाणी जेव्हा आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये भरते तेव्हा आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात। यामुळे आपण तितकंच पाणी प्यावे जेवढी आपल्या शरीराला त्याची गरज आहे। नंबर 1, उभे राहून पाणी पिणे। मित्रांनो, आजकालच्या डिजिटल युगात लोक इतके घाई गडबडीत असतात की त्यांच्याजवळ बसून पाणी पिण्यासाठी वेळच नसतो। काही लोक तर पळता पळता पाणी पित असलेली तुम्ही पाहिली असतील, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा आपली किडनी पाण्याला योग्य प्रकारे फिल्टर नाही करू शकत आणि जेव्हा आपली किडनी खराब पदार्थांना फिल्टर नाही करू शकत तेव्हा आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात। तसेच उभे राहून पाणी पिल्याने आपल्या शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन हे बिघडते, ज्यामुळे आपल्याला सांधिवाताचा त्रास होऊ लागतो। यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं बसून पाणी पिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हालाही आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।